भारताच्या संविधानाने दिलेला हक्क आहे। दुसरी गोष्ट आहे की आम्ही या औषधी क्षेत्रात फार मोठ्या लांब काळापासून काम करणारे लोक आहोत। अशा वेळेस आमच्या जर औषधीचा पुरवठा केला जात आहे तो डिमांड मार्गे तो एकदम काही गोष्टी काय न ठेवता ते केला जात आहे। म्हणजे मी पूर्ण झाल्याच पाहिजे। केमिस्ट एकता, केमिस्ट एकता, ऑनलाइन फार्मसी बंद करो, बंद करो, ऑनलाइन फार्मसी रद्द करा, रद्द करा। जिल्हा सचिव संजय मोठे पाटील, मी आपणास सांगू इच्छितो की आज देशातील 12.5 लाख केमिस्ट पूर्ण दुकाने बंद आहेत। ऑनलाइन फार्मसीच्या विरोधात आमची पुढील दिशा, आंदोलनाची पुढील दिशा आज जर शासनाने दखल घेतली नाही तर लवकरच माननीय माजी आमदार जगन्नाथरावजी शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना यांच्या सूचनेनुसार पुढील आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच ठरवणार आहेत। केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनचं ऑनलाइन फार्मसी व बेकायदेशीर औषधी विक्री विरुद्ध बंद पुकारण्यात आलेला आहे। मुळात मद्रास हायकोर्ट आणि दिल्ली हायकोर्टनं ह्या ऑनलाइन औषधीवर बंदी घातलेली आहे, तरी केंद्र शासनाने अजून ऑनलाइन फार्मसी हे बंद केलेली नाही व आम्ही मागच्या 1 वर्षापासून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशनच्या मार्फत भारतीय सरकारला ऑनलाइन फार्मसी बंद करावी विनंती करत आहोत व आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून आम्ही हा बंद पुकारण्यात आलेला आहे। जवळपास महाराष्ट्रातील 1,30,000, मराठवाड्यातील 40,000 व भारतात 12.5 लाख केमिस्ट दुकानं आहेत आणि या दुकानाच्या भरोश्यावर जीविका जगणारे जवळपास 5.5 कोटी लोक आहेत आणि या 5.5 कोटी लोकांच्या पोटावर आता गदा आलेली आहे ऑनलाइन फार्मसीच्या मार्फत। तर ही ऑनलाइन फार्मसी बंद व्हावी आणि जगात कोणत्याही देशात ऑनलाइन फार्मसी हे बेकायदेशीर आहे। फक्त भारतातच ऑनलाइन फार्मसी चालू आहे, जगात कुठंच ऑनलाइन फार्मसी नाही। आणि ऑनलाइन फार्मसी विरुद्ध याच्यासाठी बंद पुकारलं आहे की नशेच्या गोळ्या फार प्रमाणात विकतात। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मागच्या 1 वर्षात नांदेडला ह्या नशेच्या गोळ्यात नशेच्या विरुद्ध किती खून झालेत आणि बेगुन्हा लोक मेलेत आणि गुन्हेगारी वाढलेली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीला आळा घालावा अशी आमची विनंती आहे। तर मी आपल्या मार्फत व आमच्या 12 लाख केमिस्टांच्या मार्फत मी केंद्र सरकारला विनंती करतो की आपण ही ऑनलाइन फार्मसी बंद करावी अशी आमची विनंती। थँक्यू। फार्म आहे, माझं रिटेलर आहे। या बंदमध्ये आम्ही सर्व रिटेलरनी यांना सपोर्ट केलेला आहे। या बंदमुळे खूप रिटेलरचे आणि होलसेल व्यापाऱ्यांचे खूप नुकसान होत आहे। या ऑनलाइन फार्मसीमुळे खूप काही प्रमाणात डुप्लिकेट औषधं ही मार्केटमध्ये आले आहे। याचे खूप सारे दुष्परिणाम पेशंटला भेटत आहेत। जिथं पेशंटला 1 महिन्यात कव्हर व्हायला पाहिजे तिथं 3 ते 4 महिने लागत आहेत। त्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे की त्याने करून फक्त ब्रँडेड औषधी ही सगळ्यांना व्यवस्थित भेटावी। ह्या अनुषंगाने खूप जणांना आमच्यामुळे त्रास होत आहे, खूप ग्राहकांना हा त्रास होत आहे, पण त्यासाठी आम्ही सर्वजण दिलगिरी व्यक्त करतो ह्या संदर्भात। आणि जर कोणाला काही इमर्जन्सी अशी लागतच असेल तर त्यासाठी आम्ही आमचे नंबर दिलेले आहेत, जेणेकरून कोणाला या गोष्टीचा त्रास होईल। त्यामुळे आम्हाला सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद।